एखादा साप पाहिला तरी अंगाचा थरा काप उडतो। मग जिथे 150 साप एकत्र दिसले तिथे काय अवस्था? उत्तर प्रदेशमधल्या एका घरामध्ये तब्बल 150 साप आढळलेले आहेत। पहा। एखादा साप जरी दिसला तरी माणसाची पाचावर धारण बसते। मग ज्या घरात 150 साप दिसले त्या घरातल्या लोकांची काय अवस्था झाली असेल बरं? यूपीतल्या लखीमपूरमध्ये एका घरात तब्बल 150 सापांची पिल्ल सापडली। जितेंद्र मिश्रा यांच्या घरात हे साप आढळले। त्यांच्या घरातल्या पाण्याच्या टाकीच्या एका कोपऱ्यातून एक साप निघाला। त्या सापाला फेकून दिल्यानंतर आणखी एक साप दिसला। साप सापडण्याचा हा सिलसिला 12 तासांपेक्षा जास्त वेळ सुरूच होता। ज्यादा दूरी पर नहीं है और ये देखिएगा जो निकला ये बंडरिया है जो जीने की इसके नीचे, इसमें 2-4 निकले, फिर 2-4 निकले, फिर काफ़ी संख्या में दिखाई देने लगी। ये लगभग 100 के करीब। और 2 निकलने के बाद फिर निकले 2, वो 2 फेंक आए बाहर और फिर दूसरी बार निकले 2, निकलते ही रहे। पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी एका सर्पमित्राच्या सहाय्याने या सापांना पकडून जंगलात सोडून दिलं। एक रामचंद्र ही है ओयल का, जो ये सांपों का मतलब पकड़ता है, उसको बुलवाए, उसे बुलवा करके फिर एक डब्बे में बंद करवाए और उसको फिर जंगल में छुपवाया गया। माणसांच्या अतिक्रमणामुळे सापांचं घर म्हणजे जंगलं धोक्यात आली आहेत। मात्र सापांनी मिश्रांच्या घरात केलेल्या वास्तव्यामुळे निदान एका दिवसासाठी का होईना मिश्रा कुटुंबाला घर सोडून दुसरीकडे आश्रय घ्यावा लागला। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।